नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर हा ब्लॉग आम्ही बनवला आहे दत्त जयंतीनिमित्त। आम्ही गेलो होतो स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये आणि तिकडून येताना आम्ही कुठे गेलो होतो हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी सर्व तयारी झाल्यानंतर भाग्यश्री आता बघू शकता तुम्ही महालक्ष्मीची पोथी वाचत आहे। पोथी झाल्यानंतर लगेच आरती वगैरे झाल्यानंतर लगेच आम्ही निघणार आहोत स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाकडे। इथे कानासुद्धा बघा कसं तयारी करून बसलेला आहे हात जोडून। जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्ही तयारी करत आहोत। हे बघा छोटीशी अशी रांगोळी टाकून घेतली छान भाग्यश्रीने। त्याच्यानंतर आम्ही दोघं बघा इकडे हात जोडून उभे आहोत बाहेर। नंतर इकडे पूजा वगैरे चालू आहे। पूजा लगेच झाले की आम्ही स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाकडे जाणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये, जे की आहे वाशिममधील वाळकी येथे। बघू शकता खूप छान अशी रांगोळीसुद्धा टाकलेली आहे स्वागतसाठी। व्हिडिओ आपण फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे आपण छोटा बनवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मठाच्या बाहेरच आपण बघू शकता इथं पाय धुण्यासाठी खूप छान सोय केलेली आहे। नळ सुद्धा लावलेला आहे। मठासमोर असलेल्या उंबराच्या झाडाला आम्ही प्रदक्षिणा घातल्यानंतर लगेच स्वामींचं दर्शन करायला मठाकडे जाणार आहोत। या साईडला बघू शकता तुम्ही होम हवन चालू आहेत। दत्त जयंतीचा सण असल्यामुळे स्वामी स्थानावर खूप छान अशी सजावट चालू होती। त्याच्यामुळे दरवाजा वगैरे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये बंदच होता, पण असे म्हणजे छान दर्शन वगैरे झालेले आहेत। पण आतमध्ये जाऊ न शकलो याचं म्हणजे थोडंसं वाटते, पण कारण की त्यांची तिथे सजावट वगैरे चालू होती ही सुद्धा गोष्ट आहे। आम्ही थोडंसं लेट गेलो असतो तर म्हणजे संपूर्ण दर्शन वगैरे झालं असतं, पण बाहेरून का होईना पण स्वामींचं दर्शन झालेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही लगेच स्वामी मंदिरमध्ये जाऊन दर्शनसुद्धा घेतले स्वामींचे। बघू शकता या साईडला खाली आता तुम्ही दत्त महाराजांची इथं खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे। समोर बघू शकता हे बघा। मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाल्यानंतर लगेच आम्ही निघालो वाशिम येथे असलेल्या चामुंडा माता मंदिरमध्ये दर्शनासाठी। मंदिरामध्ये प्रवेश केल्याच बघू शकता गणपतीची छान अशी मूर्ती आहे, जी की पुरातन काळातील आहे। चामुंडा माता मंदिरच्या गाभाऱ्याच्या बाहेरच बघू शकता खूप मोठे मोठे असे 2 सिंह ठेवलेले आहेत, ज्याला बघून कान्हा बाहेरच उभा राहिला होता खूप वेळ। नंतर त्याला मी घेऊन आतमध्ये आलो। बघू शकता इथून आतमध्ये गेल्यानंतर देवी आईचं छान असं रूप दिसतं, ज्याचं की दर्शन सर्वांनी घ्या। आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे।
चामुंडा माता मंदिरच्या बाहेरच्या बाजूलाच बघू शकता आपण इथे दत्त महाराजांचं सुद्धा छान असं मंदिर आहे आणि मूर्ती सुद्धा एकदम बघू शकता एकदम शांत आणि छान वाटत होती. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती जे नवीन असतील आपल्या त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, हे झाड कशाचं आहे ओळखा आणि कमेंट करा.